दोन मुलाच्या आईचे विवाहबाह्य संबंध आळठाळ ठरणाऱ्या पतीला विहिरीत ढकललं. 10 दिवसांनी हत्येचा उलगडा झाला. जळगावच्या भावरखेडा तालुक्यातील धरणगाव येथील घटनेने सर्वांना हादरून टाकले. दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी महिलेला अटक केली. आरोपी आणि महिलेचे माहेरचे एका व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याने समजत आहे. मात्र पती अडथळा ठरत असल्याने आरोपी महिलेने त्याला मंदिरात दर्शनासाठी जायचे सांगून शेतात नेले आणि विहिरीत ढकलून दिले. ही घटना 2 जून 2024 रोजी दुपारच्या सुमारास घडली. प्रकाश धोबी वय वर्षे 36 असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश हा दिव्यांग असून त्याची पत्नी आणि 2 मुलासह जळगावातील भावरखेडा गावात वास्तव्यास होती. दरम्यान 2 जूनला ज्योती प्रकाशला घेऊन गोविंद शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाच्या मंदिरात दर्शनाच्या बहाण्याने घेऊन गेली आणि ज्योतीच्या माहेरच्या एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू असल्याची माहिती प्रकाशला होती. मंदिराजवळ पोहोचताच दोघांमध्ये वाद सुरू झाला. यातून ज्योतीने प्रकाशला विहिरीत ढकलून दिले. प्रकाश गावात दिसत नसल्याने त्याच्या चुलत्याने बुधवारी 12 जून 2024 रोजी धरणगाव पोलिसात तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांना संशय आणि लोकांच्या चौकशीसाठी बोलवले. त्यावेळी पोलिसांना ज्योतीच्या वागण्यावरून संशय आला आणि पोलिसांनी कसून चौकशी चालू केली असता ज्योतीने पतीच्या हत्येची कबुली दिली आणि चौकशीत तिनेच पतीला विहिरीत ढकलून दिल्याची कबुली दिली. चौकशीत तिनेच पतीला विहिरीत ढकलून दिल्याची कबुली दिल्यानंतर तब्बल 10 दिवसानंतर प्रकाशच्या हत्येचा उलगडा झाला आणि 2 मुलाच्या आईने विवाहबाह्य संबंधातून चक्क पतीला ढकलून हत्या केल्याच्या परिसरात खळबळ माजली. मोबरा येथील डोंगर परिसरात रविवारी एका तरुणाचा मृतदेह आढळला आणि मृत तरुणाच्या शरीरावर जखमा पाहून त्याची हत्या करण्यात आली असा पोलिसांना संशय आला होता. मेहतात मंजुरी वय वर्ष हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे आणि मुंबरी पोलिसांनी मेहताच्या हत्येचा उलगडा केला आणि मेहताच्या मित्राने त्याची हत्या केली चौकशीत उघड झाली.